मी दीपाली वंडर लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेत बघा 12 आणि मी आता आईकडे आली आणि ब्लॉगची सुरुवात इकडे आल्यावरच केलेली आहे मी, कारण की सकाळपासून पटपट काम आवरून घेतले, कारण आम्हाला जे आहे तर आत्ता जायचे मूवी बघण्यासाठी. अचानकच प्लॅन झाला की मूवी बघावी म्हणून, तर त्यासाठी जे आहे तर आता ते पण तिकीट काढणार आहे. तर आता ते तिकीट वगैरे काढलं की त्यानंतर जे आहे तर आम्ही मस्तपैकी मूवी बघायला जाणार आहे. तर ॲनिमल मूवी बघणार आहे. तर तिथे गेल्यावर जे आहे तर मी मग पुढचा ब्लॉग आम्ही आलो आम्ही तुमचं पिक्चर सोडत नाही, आम्ही आलो. तुम्हाला नाही सोडत आम्ही. विदित कुठं आलं विदित? आता कसं येऊ लागलं पाय बरं तुझ्याकडं? आता कसं येऊ लागलं? मग मी तुला काय आणलं, त्याला थोडं टाइम देणं पडतो, 5-6 दिवस. आता बाय कस बरोबर पोतील खेळण्यात आलं. जेवण झाले नाही अजून. विधी कुठं आला तू? कुठं आले तू? कुठं आला तू? मम्मीचं त्यांचं बाकी वाटत, सगळ्यांच बाकी आज. घ्या मग तुम्हाला मेथीचे धपाटे मस्त. आम्ही मेथीचे आणले आता मस्तपैकी, सकाळीच केलं होते मी, शिल्लक केलं होते मस्त, घेऊन आले. मिरच्या उघडण्यात आले. हा बरे मस्त. काय सध्याच्या होत्या ना, मग कशाला नाही. आता उकडायला सध्या ते लाल मिरचीचं केलं होतं मम्मीने, तेच चालू होतं आतापर्यंत. हा ते पहिल्या मिरच्या लाल झाल्या होत्या, त्याची मस्त चटणी केली होती. नाही लसूण टाकून केली होती ना, मस्त लागते. हा तर आत्ता चालू आहे आम्ही रिलायन्स मध्ये आता. तर आता म्हणजे आम्हाला अगोदर फेम मध्ये जायचं होतं पण बंद होतं, त्यासाठी आम्ही प्रोझोन मध्ये आलोय आता. फास्ट येतोय कारण की शोचा टाइम झालेला आहे. आणि विधीतला आईकडे सोडायचं होतं पण तो राहणार नाही, त्याच्यामुळे त्याला पण आणलंय सोबत. काय झालं विधीत? काय करतोय विधीत? विधू पी घेतो, तुझी पी घेतो तू. बॉकर बॉकर बुआ आई बुआ आई बुआ बुआ. हेच घ्यायचं विधीत. आता जे आहे तर दुपारचे 3:15 झाले आणि आम्ही खरं तर गेलेलो होतो मूवी बघण्यासाठी, पण आहे ना इतका मोठा पचका झाला ना, कारण आम्ही ना आमच्या विराजला घरी सोडून गेलो, त्याच्यामुळे आहे ना बहुतेक त्यांनी काहीतरी पाठीमागून आम्हाला शिव्या दिल्या असतील. एका ठिकाणी सुद्धा तिकीट भेटलं नाही आम्हाला, कारण की ना तो ऑनलाईन तिकीट बुक करायला पण आहे ना तर वेबसाईट जे आहे तर ते हँग दाखवत होते, काहीतरी प्रॉब्लेम होता, तर ते पण झालं नाही. आणि 3 ठिकाणी गेलो शेवटी, मग प्रोझोन मध्ये रिलायन्स मध्ये गेलो तर तिथे देखील तिकीट नाही मिळालं. तर त्याच्यामुळे जे आहे तर झुडिओ मधून थोडीशी शॉपिंगच करून आलो. मग बाकीची काही खरेदी म्हणजे विधीसाठीच घेतलंय आणि जास्त काही घेतलेलं नाही, एकच ड्रेस आवडलेला होता तर तो घेतला त्याच्यासाठी. तर आत्ता घरी आलोय आणि घरी आल्यावर माहिती का विराजला खोटं वाटतंय, तो म्हणतोय तुम्ही मला सोडून गेले, मूवी बघितली. तेव्हा कसं फुगून बसलेलं आहे, तेव्हा कसं झोपलेलं आहे. अरे खरंच नाही गेलो आम्ही, खरंच नाही गेलो. विराजला आहे ना खोटं वाटू लागलं, विराज आहे ना आता फुगून बसलेला आहे.
तर बघ कसं करतोय. चला जाऊ दे, आता आमच्या नशिबातच नव्हतं आज पिक्चर बघायचा त्याच्यामुळं कॅन्सल झालं. तर आता जे आहे तर मस्तपैकी जे आहे तर समोसे आणलेले, तर आम्ही मस्तपैकी आता आहे ना तर समोसे वगैरे एन्जॉय करतो आणि त्यानंतर मी जो आहे तर ब्लॉग कंटिन्यू करतो. मी जे आहे तर आईकडे आलेली होती, तर आईने आता मस्तपैकी जे आहे तर थंडीची लाडूची तयारी आहे ना तर ती सगळी करून ठेवलेली होती. तर याच्यामध्ये जे आहे तर आता ड्रायफ्रुट्सची जी पावडर आहे तर ती काढून घेते आई. नको बेटा, दे, नाही तुझ्या कामाचं नाहीये. तर आम्ही जे आहे तर म्हणजे आई कशाची, फक्त उडदाच्या डाळीची आहे का? गावरान तूप उडदाची डाळ, गावरान तुपातली उडदाची डाळीची जी असतात ना, म्हणजे पांढरी उडदाची जी डाळ असते ना तर त्यापासून बनवलं जातं आणि त्यामध्ये गुळाचा वापर देखील केला जातो आणि खारीक, खोबरं सगळं काही टाकलं जातं. तर तुमच्या सोबतच जे आहे तर मी आज ही रेसिपी पण जी आहे तर ती शेअर करते लाडूचे. तर भरपूर ठिकाणी जे आहे तर मेथ्या वगैरे टाकून पण करतात मेथीचे लाडू, गहू आणि त्याच्यामध्ये उडदाची डाळ असते. पण आम्ही फक्त उडदाची डाळीचेच बनवणार आहे. तर बाकीच्यांना म्हणजे आमच्या इथं फारसं काही आवडत नाही, पण पप्पा आणि मला खायचे होते त्यासाठी जे आहे तर मस्तपैकी जे आहे तर आई आज बनवणार आहे. तर मी पण आता इथे थांबते आणि कशा पद्धतीने आई बनवते ते तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि आजीचं चालू इकडे गुळ बारीक करून घेतलंय आणि तूप आहे ना तर तिथे गरम केलंय. तर हा आता जो गुळ आहे तर ते तुपात वितळून घ्यायचंय ना आपल्याला आजी. तर तो तुपामध्ये जे आहे तर आता तो वितळून घ्यायचा आहे. तर चला, तर मग आता रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते. तर सगळ्यात अगोदर जे आहे तर 1 किलो जे तूप होतं ना, गावरान तूप, तर ती कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये जे आहे तर आजीनी जे आहे तर गूळ वितळण्यासाठी टाकलेला होता. तर गूळ जो असतो तर आपल्याला तुपामध्ये फक्त अशा पद्धतीने वितळून घ्यायचा असतो. तर गूळ इथे जो आहे तर तुम्ही बघू शकता वितळून घेतलेला होता. आणि त्यानंतर जे आहे तर इथे आजीनी ड्रायफ्रूट ची पावडर जी बनवलेली होती आणि त्यानंतर खारीक खोबरं जे आहे तर ते देखील बारीक करून आणलेलं होतं गिरणीमधनं. तर ते देखील याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याला जे आहे तर सगळं व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेतलं. आणि त्यामध्ये जे आहे तर 1 किलो पांढरी उडदाची डाळ असती तर ती डाळ देखील आपल्याला टाकायची असते. तर इथे जे आहे तर आजीनी जी डाळ दळून आणलेली होती तर ती टाकून घेतली. तर ही 1 किलो डाळ होती. तर याला देखील जे आहे तर आपल्याला पूर्ण पीठ जे आहे तर ते सगळं ड्रायफ्रूटमध्ये आणि जे बाकीचं मिश्रण आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असतं. जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही गुठळ्या वगैरे राहत नाही आणि एकसारखं लागतं. आणि त्यानंतर हे जे तूप गरम केलेलं होतं, तर हे गरम केलेलं तूप जे आहे तर ते थोडं-थोडं जे करून आहे तर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं असतं. आणि या लाडूंसाठी जे आहे तर तुपाचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं आपल्याला, तरच ते म्हणजे चवीला पण छान लागतात. तर अशा पद्धतीने जे आहे तर आईने तूप जे आहे तर त्यामध्ये टाकून घेतलं. खोबरं, 1 किलो खारीक, 1 किलो गूळ, अर्धा किलो काजू, अर्धा किलो बदाम, 1 किलो गावरान तूप आणि गोट्याची गोडंबी पावशेर. एवढं सामान सगळं टाकलेले आहे त्याच्यात. ठीक आहे. मग याचे लाडू आता किती किती बनतील तरी? छोटे जर बनवले तर 150 लाडू बनतील. 150 तरी लाडू बनतील. म्हणजे पूर्ण पीठ आपलं किती किलोचं झालं ते? 1 किलो उडदाची डाळ टाकलेली ना. मग पूर्ण ड्रायफ्रूट वगैरे मिळून किती? सगळी टोटल झाली त्याची 1, 2, 3, 4. 4 किलो 50 ग्रॅम. 4 किलो 50 ग्रॅमचे लाडू होतील समजा तेवढ्या ह्याच्यात. तर आता जे आहे तर मम्मीचे त्यांचे लाडू वगैरे नाही तर बघू शकता तुम्ही इथे बनवून झालेले. खरं तर आहे ना त्यांचे लाडू बनवताना शूट चालू केलेलं होतं मी, पण आहे ना मध्येच लाईट गेली त्याच्यामुळे जे आहे तर आम्हाला जास्त काही शूट करता नाही आलं. तर आता जे आहे तर मी तुम्हाला आहे ना थोडंसं आहे ना लाडू खाऊन पण दाखवते कसं झालेलं आहे.
एकदम मस्त झालेले लाडू, खूप छान झालेले. आणि मुलांच्या हिशोबाने जे आहे ना, तर त्याच्यामध्ये मेथ्या वगैरे जे आहे ना, तर ते आम्ही नाही टाकलेले आहे, कारण की मग मुलं खात नाही कडवट लागल्यावर. तर मस्तपैकी गावरान तुपातले लाडू बनवलेले उडदाच्या डाळीचे. तर ते तर आहे मग आता. आणि आईचं काय चालू आहे? आई म्हणते की तू कधीच आहे ना म्हणत नाही मला की तुझ्या हातचं काही छान लागतं म्हणून. आता खरंच छान लागतं. आईच्या हातचं छान लागतच असतं ना, प्रत्येकाला आहे ना, कसं का असं ना पण आवडतं. पण माझ्या आईच्या हाताला खरंच चव आहे म्हणा, कारण मसाल्याच्या भाज्या असो का काही असो खूप छान बनवते ती. तर मी जे आहे तर आता घरी जाणार आहे, त्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू. तर आता वाजलेत बघा रात्रीचे 9:30. तर आईकडून जे आहे तर मी 6:30लाच आली होती. पण त्यानंतर मला आहे ना तर थोडेसे क्लायंट पण होते, थ्रेडिंग वगैरे करायची होती तर. आणि त्यानंतर जे आहे तर मी आज मस्तपैकी जेवणाला फक्त साधी सिंपल खिचडीच केलेली होती. तर त्याच्यामध्ये स्वयंपाकात वगैरे वेळ लागला नाही. आता सगळ्यांचे जेवण वगैरे झालं. आणि विदित बघा काय करतोय, लाडात आलेला आहे विदित. विदित लाडात आला. विदित, विदित, विदित जास्त लाडात आलेला आहे, आता नाटक करतोय. तर हो हो. तर आजचा ब्लॉग जो आहे ना तर तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटू उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. शुभरात्री सगळ्यांना.